कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणचा तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबाचा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। वेतोबाच्या जत्रेला केळ्यांच्या घडाची जत्रा म्हणून ओळखलं जातं। रयतेचे रक्षण करता वेतोबा, भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी श्री वेतोबा देवाची ख्याती आहे। या देवाला चप्पल तसेच केळ्यांचा घडाचा प्रसाद अर्पण केला जातो। ज्यांचे नवस बोलले जातात ते फेडण्यासाठी हजारो भाविक या जत्रोत्सवात हजेरी लावतात। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सह अन्य राज्यातून हजारो भाविक वेतोबा चरणी येऊन लीन होतात। शीर्ष शुद्ध प्रतिपदा आणि आज देवदीपावली आणि ह्या निमित्त आमचा प्रतिवार्षिक श्रीदेव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी आज संपन्न होत आहे। श्रीदेव वेतोबा देवस्थान विश्वस्त मंडळी, संपूर्ण आरवली ग्रामस्थ आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यानं एक योग्य पद्धतीनं ह्या संपूर्ण जत्रोत्सवाचं नियोजन करून या ठिकाणी आता जत्रोत्सव हा संपन्न होत आहे। विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातून, गोव्यातून आणि अन्य कर्नाटक वगैरे अन्य भागातून हजारो लाखो भाविक आज सकाळपासून या श्रींच्या दर्शनासाठी, विशेषतः नवस फेडण्यासाठी आणि श्रींचं दर्शन घेऊन, श्रींचा आशीर्वाद घेऊन इथून एक चांगलं निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी सकाळपासून दर्शन घेऊन आज गेलेले आहेत। विशेषतः केळ्याच्या घडाचा नवस हा या ठिकाणी वेतोबाला केला जातो आणि तो नवस फेडण्यासाठी किंवा प्रतिवार्षिक एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या कुटुंबाचा प्रतिवार्षिक घड देण्याचा एक संकल्प असतो। त्या दृष्टीने आज हजारो भाविक या ठिकाणी हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक आज या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावून आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादाचंही आयोजन आम्ही प्रतिवर्षी करतो। संध्याकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी महाप्रसाद आता सुरू होतोय आणि ह्या महाप्रसादाचा सुमारे 10 ते 12 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेत असतात। वेतोबाकडे पादुका देण्याची प्रथा पूर्वंपार होती, पण हल्ली त्या पादुकाबद्दल जी ऐतिहासिक माहिती मी डॉक्टर असल्यामुळं समाजापर्यंत पोचावं हाच माझा विषय। हे एक वैज्ञानिक युगात हा एक मोठा चॅलेंजिंग विषय आहे। मी जो बोलतोय तो आरवली विकास मंडळ संचालित आरवली वैद्यकीय केंद्र जवळच आहे व तिथं माझ्या 25 वर्षात बरेच सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आलेले। नेहमीप्रमाणे मी त्याला वेतोबाला घेऊन जायचो आणि पादुकाची गोष्ट सांगतो। त्यांनी आपल्या आई वडिलांच्या दुर्धर आजाराला अशा डॉक्टर तेजस्वी, डॉक्टर दिगंबर नाईक, बाकी अनेक डॉक्टर आहेत, यांनी त्या पादुका, असं कुणाचं मी दुर्धर आजारपण ओपनली बोलत नाही, पण खरोखर दुर्धर आजारपण झाल्यामुळं त्यांच्या आईला कॅन्सर झालेला आणि तो डोळ्याचा, तर त्यांनी त्या पादुकाचा फेड म्हणजे अशक्य गोष्ट देवाने शक्य करून दाखवली। आणि आताच्या आधुनिक युगात हे मी डॉक्टर म्हणून बोलणं जरी चुकीचं दिसलं पण ही सत्यता आहे। तसंच वेतोबाच्या जात्रेच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार केला जातो। या तुळाभारामध्ये असेच आजारपणाच्या विषयाबरोबर घरात संतान नसेल, काय नसेल, तर तसाच आपल्या ऐपतीप्रमाणे तुळाभार केला जातो त्या मुलाचा। असे अनुभव माझ्या पदरी खूप आले।